107 वर्षाची यशस्वी परंपरा असलेली ही कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आपल्या सेवेत आज दाखल झालेली आहे। आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री दिलीप गुरु साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचं स्वागत आणि प्रस्तावना करावी। ओम भगवते नावा भगवंताच्या भूमीमध्ये आणि बार्शी शहरातल्या 12 ज्योतिर्लिंगाच्या साक्षीने कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड या बँकेची आज 65वी शाखा सुरू होत आहे। त्या शाखेचं उद्घाटन आमच्या कराड अर्बन कुटुंबाचे प्रमुख आदरणीय सुभाषराव जोशी साहेब भाऊ, बँकेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर इरम साहेब, बँकेचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय समीर जोशी साहेब, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल नावरे सर, सर्व सन्माननीय संचालक, त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय विजयनाना राऊत, प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी, माननीय विश्वास बारबरे साहेब, माजी नगराध्यक्ष शिक्षण संस्था बार्शी, माननीय महावीर कदम आयर्नमॅन लायन्स क्लबचे अध्यक्ष, आपल्या बार्शी शहराचे भाजपाचे अध्यक्ष, आणि प्राध्यापक विशाल गरड सर, आमचे ब्रँड ॲम्बॅसिडर, आपल्या बार्शी तालुक्यातील एक नामवंत लेखक नाटक चित्रकार, त्यांचे पिताश्री माननीय माननीय विजय गरड सर, त्याचबरोबर मान्य सुनील गणपती सर्वदे, माजी नगरसेवक केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मान्य श्री अशोक जाधव साहेब, CEO इंडस्ट्री शुगर प्रायव्हेट लिमिटेड, त्याचबरोबर बार्शी शहरातील बार्शी पंचक्रोशी उपस्थित सर्व हितचिंतक या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। कराड अर्बन बँक 107 वर्षाची जुनी बँक आहे। 107 वर्ष जुनी बँक असली तरी वयाप्रमाणे 107 वर्ष आहे, पण प्रत्यक्ष जर व्यवसाय बघितला तर बँकेचं प्रत्यक्ष वय 40 आहे। तर आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय भाऊ यांनी ज्या वेळी ही बँकेमध्ये पाऊल टाकलं तिथपासून गेली 40 वर्षे बँकेचे संचालक आहे। त्या बँकेचा व्यवसाय होता 7 कोटी रुपयाचा, फक्त 7 शाखा होत्या। आज मितीस बँकेच्या 65 शाखा आहे। उद्या पंढरपूर शाखेचे उद्घाटन आहे, पुढच्या आठवड्यात सांगोला शाखेचे उद्घाटन, अशा 67 शाखा बँकेच्या होती। आणि आज मितीला बँकेचा व्यवसाय 5300 कोटी रुपयाचा व्यवसाय, म्हणजे बँकेच्या 40 वर्षाच्या इतिहासात आत्ताचे माननीय कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी आणि आत्ताचे अध्यक्ष डॉक्टर इरम साहेब गेले 23 वर्ष बँकेचे अध्यक्ष आहेत। अशी बँक 107 वर्ष जुनी असली तरी प्रत्यक्ष प्रगती आहे गेल्या 40 वर्षातली आहे। खरं तर बघितलं बार्शी शहरामध्ये येण्यापूर्वी कराड बँकेच्या सोलापूरमध्ये 2 शाखा आहेत। सोलापूरमध्ये गेल्या 20 वर्षांपूर्वी चाटी किल्ल्यामध्ये शाखा आमची चालू होती। गेल्या वर्षी आम्ही विजापूरला शाखा चालू केली। त्या दोन्ही पहिल्या शाखेत 100 कोटीचा व्यवसाय आणि विजापूरला शाखा चालू केल्यापासून त्या शाखेत एका वर्षामध्ये 25 कोटीचा व्यवसाय शाखेने केलेला आहे। एक अभिमानाची गोष्ट आहे। हाच विचार करून बार्शी शहर हे सोलापूरच्या जिल्ह्यातील असलेलं आहे आणि कराडचा आणि बार्शीचा व्यावसायिक संबंध आहे। व्यावसायिक संबंध तर दृढ व्हावा आणि आपल्याच व्यावसायिकांना बार्शीच्या व्यावसायिकांना एक मदत होईल, आर्थिक मदत होईल, बँकेची सेवा त्यापर्यंत पोहोचावी, अशा उद्देशाने बार्शी शहरामध्ये आम्ही हे पहिलं पाऊल टाकत आहे। इथं आल्यानंतर आपले ग्राहक आमचे महावीर कदम म्हणले तुम्हाला उशीर झाला आहे या ठिकाणी, पण म्हणतात भगवंताचा आदेश असल्याशिवाय आम्ही देऊ शकत नव्हतो। भगवंताचा आदेश ह्या वर्षी झाला आणि भगवंताचा आदेश येण्यापूर्वी जागा उपलब्ध पाहिजे, पण महावीर कदम यांची जागा तयार नव्हती आणि आताच नवीन बिल्डिंग चालू झाली, पण जागा तयार झाल्यानंतर भगवंताचा आम्हाला आदेश आला आणि भगवंताच्या भूमीमध्ये आम्हाला ही परवानगी मिळाली, त्यामुळे आम्ही या शाखेचं या ठिकाणी सुरू करत आहोत। भगवंत म्हणजे विष्णूचं रूप आहे आणि विष्णूचं दुसरं नाव भगवंत आणि भारतातील पहिले एकमेव मंदिर आहे भगवंताचं हे बार्शी शहरामध्ये आहे। त्याचा आपल्या सगळ्या अभिमानास्पद आहे, आम्हाला पण अभिमानास्पद आहे की भारताचा अशा वेगळ्या ठिकाणी आम्ही बँकेची शाखा चालू करतोय। बँक ही 107 वर्षाची असली तरी बँक ज्या लोकांनी स्थापन केली ते सगळे स्वातंत्र्यवीर होते। त्या स्वातंत्र्यवीरांनी बँकेची स्थापन केली, त्यातले आता कोणी आहेत नाही। त्या स्वातंत्र्याचे जे काही उद्देश होते
तेच उद्देश 107 वर्ष बँकेने जपलेले आहेत. त्यांचे जे उद्देश मूलतत्व होती, निस्वार्थी कामकाज करायचं, निस्वार्थी कामकाज करायचं, कामकाजात पारदर्शकता पाहिजे, कामकाजात कुठेही राजकारण असलं नाही पाहिजे आणि सर्वांना समावेशक असं कामकाज पाहिजे, अशाप्रमाणे बँकेचं कामकाज आहे. हे सर्व संचालक मंडळ निस्वार्थी काम करतात. कोणीही संचालक आमच्या मिटिंगचा भत्ता पण घेत नाही आणि संचालक मिटिंग व्यतिरिक्त बँकेत येत नाही. हा सर्व अधिकार आमच्या कार्यालयीन पातळीवर आहेत. म्हणजे ब्रँचमध्ये असलेले आमचे अधिकारी असेल, कर्ज मंजुरीचे अधिकार, खर्च मंजुरीचे अधिकार, हे सगळे ऑफिस लेवलला आहे. फक्त धोरण तयार करण्याचं कामकाज फक्त आमचं संचालक मंडळ करतं. धोरण ठरवण्यासाठी फक्त संचालक मंडळाची मिटिंग असते. आपल्या सर्वांना माहित आहे, कुठल्याही एखादी बँकेची मिटिंग म्हटलं की दिवस मिटिंग असते, 5-5, 6-6 तास मिटिंग असते. पण आमच्या संचालक मंडळाची मिटिंग फक्त 1.5 तास असते. 1.5 तासात फक्त आम्हाला विचारतात महिनाभरात काय कामकाज झालं, आम्ही जी मागं ध्येय धोरण ठरली त्याची राबवली का, त्याची प्रगती काय झाली, भविष्यात काय करायचं, याचीच फक्त कामकाजाचं ध्येय धोरण ठरवून आम्हाला त्याच्या सूचना केल्या जातात. असं आहे बँकेचं. प्रोफेशनली म्हटलं की बँकेमध्ये सर्व जे संचालक मंडळ सुशिक्षित आहेत. आमचे एरम साहेब, डॉक्टर एरम साहेब हे MS आहेत, जनरल सर्जन आहेत. आणि तुम्हाला माहिती जपानची ते एंडोस्कोपिक कंपनी आहे, जी कंपनी आहे, त्या कंपनीचे ते संचालक आहेत. गेले 35 वर्ष जपानला ते जातात आणि जपानच्या भाषेमध्ये पुस्तकं ते वाचतात. जपानची भाषा त्यांना येते. असे आमचे डॉक्टर एरम साहेब आहेत. कुटुंबप्रमुख जोशी साहेब आहेत. त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. त्यांचं एक युनिट आहे, त्यांचं गार्मेंट इंडस्ट्री आहे, त्यांचं एक युनिट आहे. ते पूर्ण एक्सपोर्ट युनिट आहे. ते परत अमेरिकेमध्ये सगळा माल त्यांचा सप्लाय होतो आणि ते जे कापड तयार करतात ते इंडस्ट्रियल क्लॉथ आहे. ते इंडस्ट्रियल कापड फक्त अमेरिकेत सप्लाय करतात. डॉक्टर अनिल लाहोटे ते क्रेडिट गेले 35 डॉक्टरमध्ये आहेत आणि समीर जोशी साहेब आहेत, यांची 1 लाख पाचशेची पोल्ट्री आहेत. असे प्रत्येक जण व्यावसायिक आहेत, सगळे व्यावसायिक आहेत. आणि त्यामुळे बँके फक्त व्यावसायिक समाजाला मदत करण्याच्या उद्देशाने बँकेमध्ये काम करतात. स्वार्थ काही नाही. बँकेत कुठल्याही त्यांचे अवलंबून आहे, फक्त बँकेच्या कामकाजात लक्षात ठेवून त्यांचं काम आहे. बँकेमध्ये जर 107 वर्ष जुनी जरी असतील तर बँकेचं सगळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. बँकेचं CBS सिस्टम आहे, कॉम्प्युटरायझेशन आहे. बँकेला ज्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये ज्या गोष्टी लागतात त्या बँकेमध्ये सगळं सुविधा बँकेमध्ये उपलब्ध आहेत. बँकेमध्ये आत्ताच आम्ही मोबाईल बँकिंग चालू केलं. मोबाईल बँकिंगमध्ये तुम्हाला UPI असेल, RTGS असेल, NEFT असेल, सकल पे. सकल पे नाव दिलं ते बँकेचं आमचं ब्रीद वाक्य आहे, सकल जनाशी आधार. सकल जनाशी आधार असं बँकेचं ब्रीद वाक्य आहे. त्या ब्रीद वाक्याप्रमाणे आम्ही ॲपचं नाव केलं सकल पे. मोस्ट मॉडर्न, मोस्ट टेक्नोसेव्ही, मोस्ट सिक्युअर असं आमचं ॲप आहे. त्या ॲपचा तुम्ही सगळ्यांनी वापर करावा आणि नवीन पिढीला या ॲपचा नक्की उपयोग, जगाच्या पाठीवर कुठेही जर गेला तर या ॲपचा तुम्हाला उपयोग नक्कीच होणार आहे. त्या बँक जरी जुनी असली, इनहाऊस कॉम्प्युटर डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये 52 इंजिनियर काम करतात. हे तुम्ही मल्टीनॅशनल कंपनी जे इंजिनियर्स असतात ते सगळ्यात त्या लेवलचे इंजिनियर बँकेमध्ये काम करतात. तर प्रोफेशनलिझम म्हटलं की व्यावसायिकतेसाठी बघितलं तर बँकेमध्ये मी धरून 9 चार्टर्ड अकाउंटंट सर्व्हिसला आहे. सर्व्हिसला सांगतो सेवेसाठी सगळे गेले 10, 15, 20 वर्ष सर्व्हिसला आहे. गेले 30 वर्ष मी बँकेमध्ये नोकरीला आहे. कुठेही जायची इच्छा होत नाही. आमचे कराडकडून कुटुंब आहे. 2 ICW आहेत, 2 कंपनी सेक्रेटरी आहेत, LLB झाले 15 जण आहेत. प्रत्येक डिपार्टमेंट स्वतंत्र आहे, आउटसोर्सिंग 0 आहे, बाहेरून काही घेतलं जात नाही. तुम्ही आता ब्रँचची बिल्डिंग बघितली असेल ती इनहाऊस आहे. बँकेमध्ये 3 सिव्हिल इंजिनियर आहेत, 1 आर्किटेक्चर आहे, इंटिरियर डिझायनर बँकेत आहे. बँकेत काहीही नाही, सगळं इनहाऊस आहे. तर कुणाला अवलंबून नाही. त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये आम्ही कामकाज करतो. तुम्ही महावीर स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, तर त्यांनी ज्या बिल्डिंगमध्ये जिना होता तो जिना काढून स्लॅब टाकून तिथं आम्हाला स्ट्रॉंग रूम करायचं होतं. महावीर म्हटले मी सिव्हिल इंजिनियर बसणार नाही तर आमचे लोक बसवतील म्हटलं. तर इतकी सुंदर बिल्डिंग बसवली. महावीरचं कौतुक केलं की अशी माणसं पाहिजेत. आणि त्यामुळे बँकेचा खर्च 30% वाचतो. हा 30% खर्च वाचल्यामुळं बँकेचा प्रॉफिटेबिलिटी वाढते. पण प्रत्येक गोष्टीमध्ये इनहाऊस आहे, त्यामुळे कुणाही आवडून स्वतःचं ट्रेनिंग सेंटर आहे बँकेचं, ते गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे, सरकारी अधिकृत आहे. आम्ही आमच्या बँकेच्या सेवकांना दरवर्षी 2-2, 3-3 ट्रेनिंग देतो. बँकेपुरतं मर्यादित नाही, त्याचबरोबर इतर सहकारी बँकांना, सहकारी पतसंस्थांना आमच्या या बँकेमध्ये ट्रेनिंग सेंटर आहे. 5000 स्क्वेअर ट्रेनिंग सेंटर आहे, लेक्चर हॉल आहे, 4 मोस्ट मॉडर्न ॲडव्हान्स डिजिटल हॉल आहे. जे काय आता जगामध्ये चालतं ते सगळ्या पुस्तकाच्या ट्रेनिंग सेंटरबद्दल आम्ही या सगळ्या गोष्टी देतो सेवकांना. त्याचबरोबर तुम्ही बँकेत इतर बँकेत तुम्हाला सगळ्या सेवा मिळतील. एक आगळी वेगळी सेवा आहे सिनियर सिटीजन्स, त्यांना आम्ही घरपोच सेवा देतो. घरपोच सेवामध्ये फक्त बँकिंग नाही, एखाद्या सिनियर सिटीजनला दवाखान्यात नंबर लावायचा असेल तर आमचा ब्रँच मॅनेजर दवाखान्यात नंबर लावतो, दवाखान्यात घेऊन जातो. त्या काही औषधं संपले असतील तर औषधं आणून देत असतो.
हे प्रत्येक गोष्ट जी काही सिनियर सिटीजन लागतात गोष्टी त्या आठवणीनं आमच्या ब्रँचला आमच्या सेवा अधिकाऱ्याला जर त्या सिनियर सिटीजन जर फोन केला तर आम्ही घरपोच सेवा बँकिंगच्या पलीकडे जाऊन हे समाजाचं ऋण म्हणून आम्ही अशा सगळ्या सिनियर सिटीजनला सेवा देत असतो. त्याचप्रमाणे एखाद्या सिनियर सिटीजन वाटलं की बाबा मी आता वयस्कर झालोय, माझं मृत्यूपत्र करायचं आहे, माझं विल नीट करायचं आहे, त्यासाठी सुद्धा बँकेचे सेपरेट डिपार्टमेंट आहे. विल म्हणजे ट्रस्टी आणि एक्झिक्युटिव्ह अशी कुठलीही सेवा कुठलीही बँक देत नाही. ती कराड म्हणून बँक अशी सेवा देते. भारतातली सहकारी बँकेमध्ये एकमेव बँक आहे ती सेवा आपल्या सगळ्या लोकांना देते. आतापर्यंतची 25 मृत्यूपत्र इच्छापत्र ट्रस्ट बँकेने स्थापन केले आणि कमीत कमी करतात. फार कमी फी घेतो आम्ही. आपली समाजाची सेवा करावी अशा उद्देशाने बँक कामकाज करतो. हे करत असताना जर तुम्ही बघितलं 107 वर्षामध्ये तुम्ही दरवर्षी किंवा 5 वर्षांनी चेअरमन बदलतात. गेल्या 107 वर्षामध्ये बँकेला फक्त 11 चेअरमन आहेत. किती? 11 चेअरमन फक्त लाभले. म्हणजे आत्ताच आमचे चेअरमन साहेब गेले 23 वर्ष चेअरमन बँकेचे आहेत. आत्ताचा संचालक गेले 40 वर्षापासून आहेत. मात्र नवीन पिढी या बँकेमध्ये यावी, नवीन पिढीनं आपली समाजसेवा घडवावी. त्यामुळे दर पंचवार्षिक योजनेमध्ये निवडणूक होत नाही. 85,000 सभासद आहेत. निवडणूक होत नाही, बिनविरोध निवडणूक होते. पण दरवर्षी 80% संचालक बदलतात. दर 5 वर्षांनी नवीन संचालक येतात. फक्त माझे कुटुंब प्रमुख रम साहेब आणि काही ठराविक संचालक 4 ते 5 जुनी लोक बँकेमध्ये असतात. बाकी सगळी नवीन पिढी या बँकेमध्ये. त्यामुळे नवीन पिढीला सुद्धा बँक आहे आणि बँक कधी थांबणार, एक संस्था कधीही थांबत नसते. संस्थेला कधी मरण नसतं. जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत संस्था राहणार आहे. ह्याच उद्देशाने आमचे संचालक मंडळ काम करतं. त्यामुळे बँकेला पुढे जाण्यासाठी मागचा सक्सेशन नवीन पिढीण्यासाठी आम्ही त्याप्रमाणे काम करत असतो. आणि अशाप्रमाणे बँकेच्या कामावर कराड अर्बन कुटुंब आहे. त्या कुटुंब कशा पद्धतीने आमच्या माननीय अध्यक्ष साहेब त्यांच्या भाषणामध्ये कुटुंबाचा सविस्तर उल्लेख करतील. या निमित्तानं आम्हाला बार्शीकरांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे आणि बार्शीकर जे आम्हाला सेवा करायची संधी देतील असा मला आत्मविश्वास आहे. त्या म्हणूनच आम्ही या ठिकाणी आले. त्या ठिकाणी नामोल्लेख करायला आमचे गणेशदादा वानकर सोलापूरून आले. बँकेचे आमचे चांगले ग्राहक आहेत आणि सोलापूर जिल्हा सुविधेचे अध्यक्ष आहेत. त्या ठिकाणी आलेच विशेष उपस्थित आहेत. त्यांचं मी त्या ठिकाणी स्वागत करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं उपस्थित स्वागत करून माझं महत्त्वाचं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. जय शांता. विविध मान्यवरांचा सत्कार होणार, बँकेच्या वतीने सत्कार होणार आहे. मी माननीय श्री विजयनाना राऊत साहेब प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा सत्कार बँकेचे अर्बन कुटुंब प्रमुख माननीय भाऊंनी करावा अशी त्यांना विनंती. लक्षात राहील असे आमचे सत्कार स्वरूप आहे. माननीय श्री विश्वास बारबोले साहेब माजी नगराध्यक्ष व शिक्षण संस्थापक यांचा सत्कार बँकेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर हिरम साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. यानंतर माननीय श्री महावीर साहेब ज्यांच्या जागेमध्ये आपली आता शाखा सुरू झालेली आहे त्यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. माननीय व्हाईस चेअरमन साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार. जिल्हा नियोजन सदस्य माननीय श्री विजय गरड साहेब, विशाल गरड साहेब यांचे वडील यांचा सत्कार माननीय अर्बन कुटुंब प्रमुख भाऊ यांनी करावा अशी विनंती. यानंतर माननीय श्री विशालजी गरड सर चित्रकार लेखक डॉक्टर चंद्रकांत
सोनावणे कनिष्ठ महाविद्यालय येथील प्राध्यापक यांचा सत्कार माननीय लाहोटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आमच्या बँकेचे जुने ग्राहक सोलापूर येथील उद्योजक माननीय श्री गणेश वाकर दादा यांचा सत्कार माननीय श्री गुरुसाहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आता जी आपण शाखा पाहिली आमची, त्या शाखेचं संपूर्ण कामकाज इंटिरियर हे सोलापूर येथील उद्योजक माननीय श्री प्रकाश पाटील साहेब यांनी केलेला आहे. त्यांचाही सत्कार माननीय चेअरमन साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. इंद्रेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड चे सीईओ माननीय श्री अशोक जाधव साहेब यांचा सत्कार माननीय समीर जोशी साहेब व्हाईस चेअरमन यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बार्शी येथील उद्योजक चंद्रकांत बारबोले साहेब यांचा सत्कार माननीय लाहोटी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बार्शी नगरपालिकेचे माजी नगरसेवक माननीय श्री सुनील गणपती सरवरे साहेब यांचा सत्कार बँकेचे अध्यक्ष माननीय एरम साहेब यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. येथील यशस्वी उद्योजक समीर शेटे साहेब यांचा सत्कार माननीय अध्यक्ष साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयामधील प्राध्यापक डॉक्टर सदानंद माने साहेब यांचा सत्कार बँकेचे व्हाईस चेअरमन श्री समीर जोशी साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बार्शी येथील उद्योजक प्रसाद लड्डा साहेब यांचा सत्कार माननीय अनिल दाऊदी साहेब अध्यक्ष व्यवस्थापन मंडळ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री गणेश गोडसे साहेब पत्रकार दैनिक बुडाली यांचा सत्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुसाहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
कॅमेरा समोर फोटो घेऊया. 65व्या शाखेचा आज या ठिकाणी उद्घाटन शुभारंभ झालेला आहे, पार पडलेला आहे. या शुभारंभ प्रसंगी आपल्या या बँकेचे माजी अध्यक्ष ज्यांनी छोटस वटवृक्ष लावलं, वृक्ष लावलं, त्या वृक्षाचं रूपांतर वटवृक्षात झालं. आताच आदरणीय गुरु साहेबांनी त्यांचं या ठिकाणी सर्व बँकेची सुरुवात आणि बँकेचं 65व्या शाखेपर्यंत येणं आणि इथून पुढे आपल्या जिल्ह्यामध्ये दोन या आठवड्यात उद्या पंढरपूर येथील बँकेचा शुभारंभ होत आहे आणि पुढील आठवड्यामध्ये सांगोला येथील बँकेचा शुभारंभ होत आहे. खरंच असे ध्येयवेळी अशी लोक असतात, अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतो आणि ह्याच्यावरच आपण ओळखून घ्या की ती संस्था, ती बँक कशा स्वरूपाची असेल आणि त्या ठिकाणी आपल्या ग्राहकांचं किती हित पाहत असेल आणि त्या ठिकाणी एका कुटुंबासारखं, कुटुंबासारखं कुठलंही त्याच्यामध्ये मोठेपणा आणि मीतूपणा न ठेवता एकाच व्यक्तीला 23 वर्ष अध्यक्ष ठेवून ते बँकेने एवढं मोठं कार्य करते. त्याच्यातूनच आपण समजू शकतो की या बँकेची महानता किती मोठी आहे, विश्वासार्हता किती मोठी आहे. असे आपले डॉक्टर सुभाष हेरम सर आणि या बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी सर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे मार्गदर्शक विजय नाना राऊत, प्रशासक पुरुषोत्तम बाजार समिती, आदरणीय विश्वास भाऊ, गणेशदादा वानकर साहेब, डॉक्टर ॲडव्होकेट पाटील साहेब, विक्रमजी सावळे आणि आमचे सहकारी, आमचे सायकलिस्ट आहेत बाप्पा पारगुले. आता आपण उद्योजक असून ते सायकलिस्ट आहेत, ते 1000-2600 किलोमीटरच्या राईड सायकलिंग करतात आणि आमच्या बार्शीमध्ये सायकलिंग ग्रुप आणि रनर्स ग्रुप असं दोन्ही आहे. त्याच्यामध्ये ते आमचे वरिष्ठ, आमचे मार्गदर्शक म्हणून त्यांना आम्ही त्यांचं एक सन्मान करतो. असे आमचे मित्र बाप्पा वारगोले, DPTCचे आमचे गरड सर आणि आपल्या शाखेचे ब्रँड अँबॅसेडर, आपल्या बँकेचे ब्रँड अँबॅसेडर आणि आमच्या बार्शीचे पण आहेत. ते त्यांचं तुम्ही रील्स पाहत असाल, असे समाजोपयोगी, प्रेरणादायी, हृदयस्पर्शी असे त्यांचे रील्स आणि छोट्या छोट्या अशा रील्स मधून ते समाजाला असं प्रबोधन करत असतात. असे आमचे मित्र मार्गदर्शक गरड सर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले सर्व आपले बार्शीतील ग्राहक आणि कर्मचारी, शाखेचे अधिकारी. मी नजर चुकीने माझं नाव उल्लेख करायला क्षमा मागतो. खरं म्हटलं तर आज ही बँक आपली सरांचं गुरु सर, पवार सर आपल्या जागेसाठी आले होते. मला फोन आला. मला वास्तविक खूप वर्षापासून म्हणजे मागील वर्षापासून बऱ्याच ब्रँचेसचे फोन येत होते, पाठीमागे लागत होते, पण मी थोडं टाळत होतो की मला व्यवसाय वगैरे त्या ठिकाणी करावा असं माझ्या डोक्यात होतं. मध्यंतरी पंजाब नॅशनल बँकेने पण ती जागा पाहून गेली होती आणि ती जागा त्यांनी जवळजवळ फायनल केलं होतं. त्यांनी म्हणजे त्याचं अप्रुव्हल लेटर दिलं होतं, रेंट वगैरे सगळं ठरलं होता. नंतर मी थांबलो. नंतरच्या आल्यानंतर पवार सर आणि गुरव सर आले. त्यांनी काय माझ्यावर जादू केली मला समजलंच नाही. अगदी 5 मिनिटात मी त्यांना नाहीच बोलू शकलो नाही. म्हणजे मला काय, म्हणजे त्या ठिकाणी मी पूर्वी म्हणायचं मला नको आहे, मला त्या ठिकाणी व्यवसाय वगैरे करायचा आहे. परंतु गुरव सरांनी, पवार साहेबांनी वगैरे आले आणि मला म्हटले आज या तुम्ही 5 मिनिटं चर्चा करू म्हणून मला माझ्या ऑफिसमध्ये बसवलं आणि 5 मिनिटात त्यांनी ते जागेसाठी रद्द केले. हे सगळं असं गुरव सर म्हटल्याप्रमाणे आपल्या ग्रामदैवत भगवंताची इच्छा होती की आपली एवढी मोठी 107 वर्षाची परंपरा असलेली आणि एवढी जुनी बँक बार्शी शहरामध्ये आज या ठिकाणी आज शुभारंभ होत आहे. नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्व आदरणीय संचालक मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि व्यासपीठावरील आपल्या बँकेचे सर्व मान्यवरांना की आपण योग्य ठिकाणी आणि योग्य अशा ठिकाणी असे बँकेचं शुभारंभ केलेला आहे. बार्शीचं नाव लौकिक खूप मोठं आहे. बार्शी ही व्यापारिक दृष्ट्यानं, आरोग्याच्या दृष्टीनं आणि शैक्षणिक दृष्ट्या या पण आजूबाजूच्या 2-3 जिल्ह्यामध्ये
नावलौकिक आहे बार्शीचं. बार्शीमध्ये बाजारपेठ एवढी मोठी आहे की बार्शी पश्चिम आपलं मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून संबोधलं जातं. बार्शीमध्ये आजूबाजूच्या 5 ते 6 तालुक्यातील नागरिक वैद्यकीय कारणासाठी, शिक्षणासाठी आणि उद्योगासाठी या ठिकाणी येत असतात. बार्शीची बाजार समिती एवढी मोठी आणि जुनी आहे की पूर्वी या ठिकाणी लातूरवरून कडधान्य, धान्य, ज्वारी बार्शीच्या बाजारामध्ये येत होती. म्हणजे याच्यावरून आपण समजू शकता की बार्शी हे खूप मोठं आणि बाजारपेठ असलेलं गाव आहे. बार्शीमध्ये कापड बाजार असू द्या अथवा कडधान्याचा असू द्या, बार्शीमध्ये डाळ मिल असू द्या, या सर्व खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्योग उभारले आहेत. आता सोयाबीन प्लांट आहे. आता आमदार साहेबांनी पण सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी अशी डाळ मिल या ठिकाणी उभा केलेली आहे. असं विविध क्षेत्रातील आणि गांधी म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांनी देखील एक सोयाबीन प्लांट मोठा या ठिकाणी उभा केलेला आहे. असे अनेक उद्योग या ठिकाणी आहेत. म्हणजे त्याची उद्योगाची यादी एवढी मोठी आहे की वेळ पुरणार नाही. तर आपण अशा या बार्शी शहरामध्ये आपण आज ब्रँच ओपनिंग केलेलं आहे. नक्कीच आपला इतर ब्रँच पेक्षा बार्शीमध्ये नक्कीच आपल्याला एक असं ग्राहक आणि आपल्या इच्छेप्रमाणे मोठा व्यवसाय या ठिकाणी उपलब्ध होईल. असं म्हणतात नेहमी की बार्शी तिचं सरशी. आपली मी या ठिकाणी सांगू इच्छितो की त्या महिला शोभल असं बार्शी तिथे जर्शी, तसंच आपली ही ब्रँच देखील सरशी करेल व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये. आपलं 107 वर्षाची परंपरा असलेली बँक 0% NPA आणि आता गुरु साहेबांनी सांगितलं याच्यामध्ये एक कुटुंबासारखं आणि संचालक मंडळाचा हस्तक्षेप नसणारी 0% 65 शाखा आणि 0% NPA. हे ऐकायला पण नवं वाटतं, सोपं नाही हे. कारण की मी पण उद्योजक आहे, व्यापारी आहे. मला पण बँकेचं मी पण खरं सांगायचं म्हणजे मी पण शून्यातूनच विश्व निर्माण केलेलं आहे. बऱ्याच बार्शीकरांना सर्वात नाही तर माहित आहे की बँकेचं 0% NPA ठेवणं, एवढ्या मोठ्या ठेवी ठेवणं आणि निवडणुका न होणं, ह्या सर्व गोष्टीमुळेच हे सगळं शक्य होत आहे, शक्य झालेलं आहे. मी असं या ठिकाणी म्हणतो. आणि आपण या ठिकाणी जे आज सुरुवात केलेली आहे, भविष्यात याची खरंच आपल्याला जाणीव होईल की आपण योग्य ठिकाणी. आणि मी सकाळीच म्हटलं होतं की आपण खूप उशीर केला, कारण की खूप अगोदर बार्शीमध्ये व्यापार घेणं, बँक घेणं आवश्यक होतं. आणि सांगायचं म्हणजे की बार्शीचं नशीब असं आहे 107 वर्ष जुनी असलेली एकमेव बँक ही बार्शीची आपली कराड अर्बन बँक आहे. एवढ्या मोठ्या ब्रँचेस आहेत या ठिकाणी, नॅशनलाइज बँका पण आहेत, पण त्यांचं पण बार्शीमधलं आयुष्य 107 वर्ष असेल. तरी 107 वर्षांची अशी बँक आहे. नक्कीच आपल्या या बार्शीच्या व्यापार वाढीसाठी नव उद्योजकांना आणि बार्शीतील नागरिकांना याचा नक्कीच लाभ होईल. बोलण्यासारखं खूप सारं आहे, लेकिन आणखी मान्यवर बोलणार आहे. तर मी या ठिकाणी आपल्या या बँकेला आणि नवीन सुभाष बँकेला शुभेच्छा आणि सहृदय शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर बार्शी शहराचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारगोले साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत द्यावं. आज या बँकेच्या उद्घाटनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो. बँकेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुभाष नेहरम, समीर जोशीजी, माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी गुरव साहेब, नागोटी साहेब, या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट अनिल पाटील गरड सर, प्राध्यापक विशाल गरड, उपस्थित नाना राऊत, महावीर कदम, आमचे सहकारी विक्रम सावळे, सोलापूरहून आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र गणेश मानकर, शहरातील सर्व व्यापारी बंधू, पत्रकार आणि या बँकेचे सर्व
कर्मचारी अधिकारी उपस्थित राहिले. बार्शी शहरामध्ये आपल्या बँकेचं या ठिकाणी आज 65व्या शाखेचं उद्घाटन होत आहे. निश्चितच या भगवंत नगरीमध्ये आपल्या बँकेचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आताच महावीरनं सांगितलं शहराचा इतिहास. गेले अनेक वर्ष म्हणजे इंग्रजांच्या काळापासून हे आमचं शहर एक उतारपेठ म्हणून ओळखलं जात आहे. त्या काळातही अनेक उद्योग या ठिकाणी इथल्या व्यापाऱ्यांनी चालवले, यशस्वीरित्या पुढे नेले. विशेष म्हणजे बार्शीमुळं ही आमची लातूर मिरजची नॅरो गेज रेल्वे होती. इंग्रजांनी त्यावेळेस बार्शीची उतारपेठची सोय व्हावी म्हणून ही रेल्वे त्या ठिकाणी चालू झाली. तर असं एक आमचं आगळं वेगळं शहर. आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे व्यापार उद्योग वाढत असताना आपल्या बँकेचं या ठिकाणी आगमन होतंय. निश्चितपणानं अतिशय एक आनंदाची बाब आमच्या शहर आणि तालुक्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आपण सुरू करताय. गेली 107 वर्ष झालं बँक आपली आपण यशस्वीरित्या चालवत आहे. आणि 0% NPA ही काही सोपी गोष्ट नाही. आता विशेष पश्चिम महाराष्ट्रातला मी जे ऐकलंय याच्यापूर्वी पाहिलंय, विशेषतः तुमचा सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्हा या भागातला जो सहकार फार पूर्वीपासून त्या ठिकाणी रुजलेला आहे. अतिशय बारकाईनं त्या संस्थेकडे बघण्याची त्यांची भूमिका. एखाद्या लहान मुलाला जसं आई वडील सांभाळतात तसं त्या ठिकाणचे त्या भागातले लोक वेगवेगळ्या सहकारी संस्था सांभाळताना पाहिलेल्या आहेत. त्या मोठ्या केलेल्या आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल्या. या उलट तो ठराविक भाग सोडला तर काही भागामध्ये सहकारी संस्था उभ्या केल्या आणि त्याचा वापर वेगळ्या प्रकारे झाला. अनेक संस्था मोडीत निघाल्या. सहकाराचं अतिशय उत्तम उदाहरण या महाराष्ट्राला आणि देशाला आपल्या त्या 2-4 जिल्ह्यानं आपण दिलेलं आपण आज पाहतोय. आज बँकांची प्रचंड अशी मोठी स्पर्धा आपण बघतोय. नॅशनलाइज बँका पूर्वी अतिशय मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या बँका म्हणलं तर नॅशनलाइज बँका होत्या. त्याच्यानंतर आपल्यासारख्या काही सहकारी बँका पुढे आल्या. बऱ्याच ग्रामीण भागातल्या लोकांचा ओढा सहकारी बँकेकडे का तर त्या ठिकाणी आपली स्थानिकची लोक असतात, त्यांच्याकडनं व्यवस्थित सेवा मिळते, मदत मिळते. नॅशनलाइज बँकेत गेलं तर तिथं अनेक ठिकाणी रांगेत उभा राहावं लागतं. त्यामुळं सहकारी बँकेकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चितपणाने ग्रामीण भागातल्या लोकांचा बदलला आणि अशा आपल्यासारख्या अनेक बँका आज आपल्याला या ठिकाणी कार्यरत दिसत आहेत. आज या स्पर्धेमध्ये पुन्हा अलीकडच्या काळामध्ये प्रायव्हेट बँका अतिशय सुंदर अशा सर्व्हिस देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एखाद्याचं अकाउंट उघडायचं थोडं माहीत जरी झालं तर पटकन त्याच्या घरी जाऊन माणूस बसतो, त्या ठिकाणी फॉर्म भरतो आणि त्याचं अकाउंट ओपन करतो. आणि अशा स्पर्धेचा काळ असताना सुद्धा आपल्या बँकेनं अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं या ठिकाणी आताच ऐकायला मिळालं आणि थोडीफार काही निमंत्रण द्यायला आल्यानंतर चर्चा झाली. त्यावरून ते समजलं
गेली अनेक वर्ष आपलं संचालक मंडळ अतिशय सुंदरपणानं काम करते. निवडणूक न घेता आपल्यावर विश्वास टाकते ही काही साधी गोष्ट नाही. आज या शहरामध्ये सेवा देत असताना विशेषतः आमचा ग्रामीण भागात बार्शी शहर जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं जे काही आपल्याला मदत करता येईल, अनेक चांगले ग्राहक या ठिकाणी आहेत, चांगले व्यापारी या ठिकाणी आहेत. आपण जर व्यवस्थित सुसंवाद या ठिकाणी ठेवला तर निश्चितपणानं आपली ही ब्रांच ज्या ज्या काही आपल्या सिलेक्टेड ब्रांचेस आहेत त्याच्यातली ही एक ब्रांच असेल असा मला या ठिकाणी आत्मविश्वास वाटतो. आणि या तुमच्या सगळ्या वाटचालीस मनापासून या भगवंत नगरीमध्ये शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी माननीय श्री अशोक जाधव सर, CEO इंद्रेश्वर शुगर फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती. कराड अर्बन बँकेच्या या भगवंत नगरीमधल्या 65 शाखेच्या निमित्त उपस्थित असलेले बँकेचे चेअरमन डॉक्टर हिरम साहेब जोशी सर, त्यांचे CEO, सर्व कर्मचारी वृंद, तसेच बार्शी नगरातले श्री विजयनाना राऊत, सन्माननीय बारगोडे साहेब, त्याच्यानंतर विक्रमजी सावळे सर, या तुमच्या बँकेच्या मला सांगितलं की आम्हाला उशीर झाला, पण ही भगवंत नगरी इथं खाली हाताला मुली तुम्हाला भरपूर मिळणार. त्याच्यानंतर तुम्ही जी 6 शाखा तुमच्या 6 महिन्यामध्ये 100 कोटीचा व्यवसाय पूर्ण केला, तर मला वाटतं की बार्शीमध्ये ही शाखा तुमची 4 ते 5 महिन्यातच तो टप्पा होणार. आपण 0 ते 5,000 कोटीचा टप्पा हे तर केलेच आहे, पण सगळ्यात महत्वाची बाब संचालक मंडळ व त्यांच्या नातेवाईकाच्या नावे असलेले कर्ज हे आपण पूर्णपणे नील केले. त्याच्यानंतर आपल्या बँकेने जी कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण व प्रशिक्षण संस्था केली, जी की राज्य शिक्षण बँकेने सुद्धा त्याला नावाजले, आणि एक आदर्श शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था कर्मचाऱ्यांसाठी कोणती असावी तर ती कराड अर्बन बँकेची आहे. निश्चितच आता विश्वास भाऊने सांगितल्याप्रमाणे आपला कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर हा भाग थोडा पाण्याचा आहे आणि आमच्याकडे थोडं पाण्याची दुर्भिक्ष आहे, परंतु त्याही परिस्थितीत आपण हा भाग निवडला तो निश्चितच आपल्याला त्या भागापेक्षा सुद्धा जास्त पुढे घेऊन जाईल असा एक आत्मविश्वास आम्हाला वाटतो. आपल्या बँकेकडचा जो CRR रिपोर्ट आम्ही थोडा बघितला, तो सुद्धा एकदम सुंदर असा एक की कुठल्याही बँकेत आम्हाला जास्त करून बघायला मिळत नाही. आपण ज्या शाखा ओपन केल्या त्या शाखेतलं कामकाज विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन चाललं जातं, तिथं संचालक मंडळाचं कुठल्याही ऑब्स्टॅकल येत नाही. आणि अशा संस्था माझ्या मते थोड्या भविष्यात पुढे जातो, जेणेकरून कर्मचाऱ्याला काम करायला थोडी मोकळी तिथे आपण दिलेली आहे. आणि ह्या मोकळीकीमुळे आपली बँक निश्चितच पुढच्याही काळात उज्ज्वल भविष्यात नक्कीच पुढे भरभराटीस येईल. आणि ज्या आपल्या नवीन शाखा आतापर्यंतच्या 107 वर्षात किंवा पुढच्या आपण जे ताब्यात घेतल्यानंतर 40 वर्षात झाल्या, त्या बार्शीपासूनची सुरुवात केली तर त्या इथून पुढे डबल होतील असं मला एक विश्वास वाटतो. या ठिकाणी आपण ही जी शाखा बार्शीचं काय चालू केलेली त्याला निश्चितच कालच आमच्या चेअरमन साहेबांची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं अवश्य उद्घाटनाला जा, आपल्या लगेच बिझनेस प्रपोजल उद्या लगेच त्याला दाखल करा, म्हणजे व्यवसाय हा लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला सुरू करू. जर बँकेचं उद्घाटन सकाळी झालं असतं तर दुपारी आम्ही लगेच प्रपोजल देऊन टाकलं असतं, पण ठीक आहे उद्याच्याला आम्ही चालू करू दे. आणि या पद्धतीनं व्यवसाय हा बार्शीमध्ये आपल्याला निश्चितच मिळणार आहे याची मला पूर्णपणे आशा आहे. आणि आपण ह्या केलेल्या शाखेला आमच्या इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीनं, चेअरमन साहेबांच्या वतीने व माझ्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सोलापूर शाखेचे उद्योजक वालकर दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त कराड बँक कराडच्या 65व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे कुटुंब प्रमुख, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, गुरु साहेब, त्याचबरोबर अरुणदादा बारबुले, विश्वास भाऊ बारबुले, आमचे मित्र विजयनाना राऊत, गरड सर, वकील साहेब, मी आता ज्यांनी या सर्वांनी नावं घेतली आणि ज्यांची राहिली त्या सर्वांच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी स्वागत. मी मागच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी एक विनंती व्यक्त केली होती गुरु साहेबांकडे की साहेब आपली नेट बँकिंग चालू झाली पाहिजे, आणि लगेच दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनाला आज त्याचं उद्घाटनही झालं, सकल हे मिळालं. त्याचा मला फार मोठं कौतुक वाटलं. आणि त्याचबरोबर 0 NPA असलेल्या बँकेचा ग्राहक मी असल्याचा एक मला विशेष आनंद आणि अभिमान वाटतो. याचं श्रेय सर्व चांगल्या ग्राहकांना आणि आपण दिलेल्या सेवेला जातं. तसा आमचा जास्त संपर्क चेअरमन साहेबांशी किंवा संचालक मंडळाशी येत नाही, पण गुरु साहेब असतील, सिंहासने साहेब असतील, कांबळे साहेब असतील, त्याचबरोबर आमच्या सोलापूर बँकचे आतापर्यंत जे ब्रांच मॅनेजर झाले, मग आता शाह साहेब आहेत, आधी चव्हाण साहेब होते, कांबळे साहेब होते, या सर्वांच्या सहकार्यानं, पाटील साहेबांच्या सहकार्यानं सोलापूरमध्ये अनेक ग्राहक जोडले गेलेले आहेत. माझे मित्र प्रकाश आडशे सुद्धा इथं आहेत, त्यांचंही आपल्या बँकेमध्ये चांगलं खातं आहे. आणि चांगली सर्व्हिस देत असताना साहेबांनी एक चांगला माणूस नेमलेला आहे तिथं, विष्णू लांकाने. अतिशय सगळ्याला घेऊन जाणारा, सगळ्यांना अतिशय चांगली सर्व्हिस देणारा तो व्यक्ती आहे. आम्ही सगळेजण तुमच्या फार संपर्कात नसतो, पण आम्हाला जे हलकं सापडते आम्ही त्यांच्या संपर्कात जास्त असतो. आणि आमचं कोणतंही काम अडत नाही, लढत नाही. माझ्या व्यावसायिक प्रगतीमध्ये जी काय आमची आज व्यावसायिक प्रगती झालेली आहे त्याचं सगळं श्रेय मी कराड अर्बन बँकेला समर्पित करतो. आणि पुढच्या सर्व शाखेला सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी येण्याचं जो आम्हाला आमंत्रण दिलं त्याबद्दल मी बँकेचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी माननीय प्राध्यापक श्री सदानंद माने सर यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती. उपस्थित असलेले सर्व कराड कोऑपरेटिव्ह बँकेचे कुटुंब आणि आपली सगळ्यांची नावं घेत नाही, क्षमा करा. तसेच विश्वास बारबुले साहेब, विजयनाना राऊत साहेब, सन्माननीय डॉक्टर सुभाषजी जोशी साहेब, या बँकेचे आताचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुभाषजी हेरप साहेब, त्यांच्या सोबत पत्नी सौ रश्मी हेरप साहेब. आता आपण महिलांचं नाव घ्यायला विसरतो, पण त्यांची साथ असल्याशिवाय डॉक्टर हेरप साहेबांचा प्रवास इथपर्यंत होऊ शकला नसता. त्यांच्याबरोबर आल्या दुसऱ्या संचालकाच्या मंडळात सुरेंद्रताई जाधव, त्याचबरोबर समीरजी जोशी, आणि बँकेची मला बघायची माहिती बऱ्यापैकी सांगणारे डॉक्टर आणि जे लाहोटी साहेब. खरं तर मी वेळ झालेला आहे मला माहित आहे, पण तरी देखील या बँकेच्या विषयी किमान 5 मिनिटं मी बोलणार आहे. मला या बँकेच्या पुढे मॅनेजर
सन्माननीय विजयराव चव्हाण साहेबांचा फोन आला बघा, 2 वेळेस ते घरी येऊन गेले. कुणी त्यांना सांगितलं माहित नाही, परंतु ऍडव्होकेट विक्रम साबळे सरांनी या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे आणि ते आले. सुदैवाने माझी त्यांची गाठ काही झाली नाही, परंतु त्यांनी 2-3 वेळेस बोलवून त्या ठिकाणी घेतला आणि सांगितलं की तुम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रमाला यायचंय आणि तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचंय. व्यासपीठावर मंचावर सर्व उपस्थित या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर हेरम साहेबांचा आवर्जून मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. इतके वर्ष काम करतायत म्हणून नाही, एक उल्लेख त्या ठिकाणी दिलीपजी गुरु साहेबांनी त्या ठिकाणी सांगितला की ते जपानमध्ये त्यांचं जाणं सारखं त्या ठिकाणी आहे, बरोबर आहे. आणि अर्थात त्यांच्याकडे व्यक्तित्वाकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की जपानी कार्यपद्धतीचा संस्कार त्यांच्यावर झालेला आहे. आणि म्हणून इतके काही असेल, कायझन मेथड असेल आणि या जपानी लोकांच्या वर्क कल्चरचा परिणाम आणि एकूण त्यांची कार्यपद्धती त्यांच्या आस्थापनामध्ये त्यांच्या व्यवस्थापनात या ठिकाणी दिसत आहे. हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला अधोरेखित त्याच्या ठिकाणी करावासा वाटतो. आणि अशा प्रकारच्या इथिकल कल्चरची खऱ्या अर्थानं या बँकिंग सेक्टरला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. आदरणीय विश्वास भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं की हा पश्चिम महाराष्ट्र विशेषतः कॉपरेटिव्ह मुवमेंट तुम्हाला सांगतो यशस्वी करण्यासाठी त्याला प्राणपणाने जपणारी ही माणसं त्या ठिकाणी त्या भागामध्ये करतात. सुदैवाने विश्वास भाऊ त्या ठिकाणी बोलले ही सकारात्मक बाजू होती, पण मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगतो कॉपरेटिव्ह मुवमेंटचा बोजवारा त्या ठिकाणी उडालेला दिसतो. तो बँकिंग क्षेत्रामध्ये असू द्या किंवा इतर कुठल्याही कंपन्यांमध्ये असू द्या किंवा त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये असू द्या. आणि म्हणून कराड अर्बन बँकेचं बार्शीमध्ये स्वागत करत असताना मला आनंद याच्यासाठी होतोय की त्यांची कार्यपद्धतीचा सुद्धा स्वीकार आता आम्हाला करता येणार आहे. त्यांची कार्यपद्धती आमच्या सुद्धा व्यक्तिगत व्यवसायामध्ये आम्हाला रूढ करून घ्यायला त्या ठिकाणी मदत मिळणार. हा सगळ्यात महत्त्वाचा एक पहिला त्या ठिकाणी मुद्दा आहे. दुसरं नवीन म्हणून सांगितलं की या ठिकाणी या बँकेचा मी कर्जदार झालो आणि एकूणच माझं आर्थिक आयुष्य या ठिकाणी बदलून गेलं. बघा, अतिशय महत्त्वाचा शब्द प्रयोग आहे. म्हणजे ज्या बँकेची कार्यप्रणाली इतकी शुद्ध आहे, 107 वर्षाच्या प्रवासामध्ये 40 वर्ष ज्या पद्धतीने जोशी साहेब त्या ठिकाणी काम पाहिलं, नुसतं बँकेचं विस्तारीकरण झालं नाही. मी मराठवाड्यातल्या काही बँका बघतोय, अतिरेक आहे कर्जाचा असेल, हिडिंग चार्जेस असतील. तुम्हाला सांगतो मी काही इव्हन NBFC बँकांचा सुद्धा मी या ठिकाणी उल्लेख करणार नाही, आपल्याला कोणाची बदनामी करायची नाही, पण किती टक्के तुम्ही लोकांकडे वसूल करताय. पण ज्याचं ब्रीद वाक्य आहे, ज्याला आपण म्हणतो सकल जनाचे आधारू, सर्वसामान्यांना एक आधारी, त्यांच्या अर्थकारणामध्ये मदत करणारी अशी बँक म्हणून नुसती लौकिक नाही, त्यांनी कार्यपद्धतींमध्ये हे यशस्वी व्यवस्थापन या ठिकाणी आणलं. आणि आज या 65व्या शाखेसह ही बँक 5000 कोटीपेक्षा मोठ्या केवढी त्या ठिकाणी जाते, स्वतःची विश्वासार्हता घेऊन जाते. गरीब लोक बरोबर आहे, ज्या बँकेचं कल्चर एवढं चांगलं आहे, तो आशीर्वाद ज्याला वैश्विक रूपाने तुम्हाला समुदायाच्या ग्राहकांना मिळतो आणि म्हणून ग्राहक त्या ठिकाणी प्रगती करत असतो. आणि म्हणून मला सुद्धा मगाशी गौरव साहेबांनी सांगितल्यानंतर मला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा या बँकेचं त्या ठिकाणी कर्जदार व्हायला हरकत नाही. कारण किमान 2-3 मुख्यमंत्री तर या बँकेचे कर्जदार राहिलेले आहेत. काय सांगा कोणाच्या भाग्यामध्ये काय लोक आणि एकूणच ही परिस्थिती पाहता खरोखर आमची बार्शी बाजारपेठ परत एकदा दत्तकालीन वैभवाकडे त्या ठिकाणी जाते आहे. आमचं नातं नेहमीची मराठवाड्याशी आणि विशेषतः पुण्याशी राहिलेलं आहे, पण सांगली, कराड आणि कोल्हापूरशी नव्याने आता जे काही महाराष्ट्राचं जाळं या ठिकाणी झालेलं आहे, आपल्या आगमनानं आपल्या येण्यानं सुद्धा आमचा प्रवास अतिशय चांगला त्या पद्धतीने होणार आहे. मला लाहोटी साहेबांनी या बँकेच्या व्यवस्थापनाविषयी खूप चांगली माहिती दिली आणि तुमचं कौतुक केलं पाहिजे. करू आमचे महावीर कदम हे फार हट्टी आहे, फार हट्टी आहे. एखादा विषय हातात घेतला सोडत नाही, त्याला व्यावसायिक इन्कम मधनं तुम्ही त्यांना रेंटल इन्कम वर आणलं, ही काही साधी गोष्ट नाही, खरंच साधी गोष्ट नाही आहे. आणि अशा लोकांची तुम्हाला सांगतो मानले आहेत आमचे वृक्ष मित्र, पर्यावरण प्रेमी, नानांचा उद्योजक, राजकारणी म्हणून उल्लेख करतात. मी पहिली ओळख त्यांची नेहमी करत असतो. खरं तर पर्यावरणाशी वृक्षमित्र म्हणून मी त्यांची काहीतरी ओळख करून देतो. हजारो वृक्ष त्यांनी नुसते लावले नाहीत, तर या पंचकृषीमध्ये ते वाढवले, ही त्यांची. आणि अशा प्रकारची या सगळ्या विचारांची माहिती आहे. मला विजयरावजी आपण या ठिकाणी आमंत्रित केलं. आशुजी जाधव जिल्हापूरच्या याचं काम बघतात, ते अतिशय सुंदर काम आहे. त्यांनी तर प्रत्यक्ष तुम्हाला आता तुमचं ग्राहक ते बनायचं त्यांचं प्रत्यक्ष त्यांनी बोलून दाखवलं. आणि आणखी एक चांगले ग्राहक आमच्याकडे आहे चंद्रकांत पुढे साहेबांकडे आपण जायला काही हरकत नाही. त्यांचं अकाउंट आलं तर बरंच ऍग्रीकल्चर अकाउंट तुमच्याकडे त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. अशी बरीच मंडळी या ठिकाणी आहेत. आज आवर्जून मी विशालजी गरड साहेबांचं
त्या ठिकाणी नाव घ्यायला विसरलो तिथं. खरं तर आमच्या बार्शीचा एक अतिशय तुम्हाला सांगतो प्राध्यापक असं ते चेहरा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या बरोबर तुम्ही सांगितलं की ते ब्रँड अँबॅसेडर प्रचारक म्हणून आहेतच. मला परत एकदा त्यांचं कौतुक करण्याची गोडशी सर्व पत्रकार मंडळी सर्व तुमचा जे काही सहकारी तुमच्या बँकेसाठी काम करणारे आणि पाटील साहेब असतील या पडतपूर्वक यांचं कौतुक करतो. आताच आमचे नवीन मित्र झालेले प्रकारचे पाटील कॉन्ट्रॅक्टर आहेत. माझा सुद्धा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. रिअल इस्टेट कन्सल्टंट मी सुद्धा काम करतो. नर्सरी असल्यामुळे ॲग्रिकल्चर सोसायटीशी 6,000 समाज शेतकरी मॅनेजर सुद्धा आहेत. मला सुद्धा आवडेल की त्यातल्या काही चांगल्या शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा मी काम करेन. जय हिंद, धन्यवाद. आज एक इतिहास घडलाय तो आपण सर्वांनी हृदयावर पडलाय. ती कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा ठसा आज पहिल्यांदाच आपल्या भाषेत पडलाय. त्याबद्दल सर्वप्रथम कराड अर्बन बँकेचे सन्माननीय चेअरमन आदरणीय हिरम साहेब, त्याचबरोबर आपल्या सर्व कराड अर्बन कुटुंबाचे प्रमुख आदरणीय जोशी साहेब, उपाध्यक्ष आदरणीय समीरजी जोशी साहेब, खऱ्या अर्थानं या बँकेची धुरा अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळणारे आदरणीय सीईओ आदरणीय दिलीपजी गुरव साहेब आणि इथं उपस्थित सर्व माझ्या बार्शीतील कुटुंबीय. मला वाटते एका शब्दात सगळ्यांची ओळख पुरेशी आहे आणि बोलायला येणाऱ्या माणसानं विवेक पाळली पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळं घड्याळावर 10 मिनिटाच्या आत माझं मनोगत या ठिकाणी संपवणार आहे. तर मग अशीच यांनी सगळ्यांनी माझा उल्लेख ब्रँड अँबॅसेडर मधून केला. परंतु मला आवर्जून मला असं वाटतं की हा त्यांचा मोठेपणा आहे की माझ्यासारख्या एका सामान्य युवकांना ते ब्रँड अँबॅसेडर म्हणतात. परंतु खरं सांगू का मी कोण आहे. इथं सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की भगवंताची कृपा पाहिजे, भगवंताची कृपा पाहिजे, ते गेलं होत नाही. आपण भगवंताचा पुराणे म्हणून पुढे तिकडे जायला पाहिजे की. मग मी जानेवारी महिन्यात त्यांचं जे उद्योजकता शिबिर होतं त्या शिबिरामध्ये प्रमुख वक्ता म्हणून मला त्यांनी बोलवलं होतं. 2-3 हजार विद्यार्थी होते आणि तिथं गेल्यानंतर मी ज्या वेळेस सांगितलं की मी बार्शीतून आलोय आणि माझ्या बार्शीचं कौतुक त्या ठिकाणी सांगितल्यानंतर यांना असं वाटलं की एवढ्या मोठ्या शहरात आपली ब्रँच असली पाहिजे. आणि तिथून सूत्र अशी काय हल्ली की मला वाटतं की पुढच्या 4-5 महिन्यानंतर मला मेसेज केला गुरव साहेबांनी. मला वाटतं रात्रीची ती वेळ होती आणि आरबीआयचं ह्यांना सँक्शन आलं की इथं तुम्ही ब्रँच काढायला परवानगी आहे. आणि मग मी घाबरलो की म्हणलं आता हे आपल्या खर्च यायला गेली. मग म्हणलं तिकडे यायला म्हणलं तुमची माणसं कोण कोण काय. आता म्हणजे हा का आम्ही कसं आहे आमच्या बापाने जो संस्कार केला तो प्रामाणिकपणाचा संस्कार केला. सगळ्यात मोठी पुंजी आपली प्रामाणिकपणाची. त्यामुळे मी काय केलं तर पैसे नाहीत राहू कमवलं, पण मी काय केलं विचारधन कमवलं आणि त्यामुळे जिथं जाईल तिथं विचारांची एवढी करत फिरलो म्हणून एवढ्या मोठ्या माणसाला मला सुद्धा या ठिकाणी आज पाठवलं. आणि मग माझ्या विचाराची एवढी मी करायला बँकेत तिथे केली आणि म्हणून एवढ्याच विशाल युवकाला आज यांनी ब्रँड अँबॅसेडर केलं. परंतु मी आवर्जून इथं मोठ्या मनानं मी या ठिकाणी सांगतो मी अजिबात ब्रँड अँबॅसेडर नाही. मी त्या बँकेचा एक मित्र आहे आणि मित्र म्हणून मित्रासाठी जे काय करता येतं त्यापैकी हा प्रकार आहे. आपण सर्व सुजाण बार्शीकर आहात. माझ्यापेक्षा पैशानं प्रचंड मोठी माणसं आहात, अनुभवानं प्रचंड मोठी माणसं आहात. फक्त एवढंच तुम्हाला सांगतो की आज आपण सोयरीक बघताना काय करता सांगा बरोबर. पहिल्यांदा सोयरीक बघताना नवीन सोयरीक बघायला देता का पोरगी नाही देत का. आधी मध्यस्थी बघता मग त्याला पाठवतो, मग लपून पाठवतो, छपून पाठवतो, इकडून पाठवतो, तिकडून पाठवतो, माहिती काढतो. काय कसं आहे मग ते सांगतात सासरा कसा आहे, सासू कशी आहे, नणंद कशी आहे हे आधी माहिती काढतो का नाही. मग वार्षिकांना कशी माहिती काढायची बँकेची काही गरज नाही. विशाल तुमच्यासाठी इथं आहे. ही बँक 107 वर्ष जुनी असते तरी या बँकेतली माणसं ही तुमचा जीव घेणारी माणसं नाही, ती तुम्हाला जीव लावणारी माणसं आहेत. लक्षात असू द्या, जीव लावणारी माणसं आहेत. फ्रॅकपणाला जीव. आता जो जीव माझ्यासारख्या एका सामान्य युवकाच्या माणसाने लावला, तुम्ही तर माझ्यापेक्षा का सगळ्या अनुभवानं पैशानं प्रचंड मोठी माणसं आहेत रे, तुम्हाला ही जीव नाही का लावणार. म्हणून तुमचे जे पैसे आहेत हे अतिशय सुखात ह्या बँकेत नांदतील याची गॅरंटी मात्र मी देतो. आणि हे मी स्वतः बघून आलोय तिथं. मला वाटतं महावीर तुम्ही पण तिथे गेलेले आहात आणि बघितलंय सगळं. म्हणजे एखाद्या विधानसभा कशी असावी, त्या विधानसभेतलं ते सभागृह कसं असावं तशा पद्धतीचं सभागृह तिथं आहे. आणि भविष्यात आपल्या बार्शीकरांनी जर चांगली साथ दिली तर मी खात्रीनं सांगतो इथं सुद्धा महावीरचे 1 माळा 2 माळा तुमची सगळी बिल्डिंग सुद्धा कमी पडेल. एवढं मोठं कार्यक्षेत्र आपल्या बँकेत असणार आहे. मित्रांनो, बँक म्हटलं की 2 गोष्टी असतात. एक असतं ठेवीदार, दुसरं असतं कर्जदार. आता मला माहित नाही का बँकेत, पण जेवढं काय तेवढं अभ्यास केला त्यातलं सांगतो की इथं आता आपल्या 2 प्रकारची माणसं असतात. एक अशी प्रकारची माणसं असतात प्रचंड पैसा कमावला आणि शोधत असतात मला ठेवू कुठं असतात काय लय पैसे कमावले ठेवू कुठं. दुसऱ्या प्रकारची माणसं असतात प्रचंड कौशल्य आहे, सगळ्या कष्ट करायची ताकद आहे,
अतिशय चांगली बँक आहे आणि पैसे घ्यायचं कुठून तर त्याच्यासाठी सुद्धा कराड अर्बन बँक खूप चांगली आहे. आवर्जून या ठिकाणी सांगतो. आज उद्योजकता शिबिराच्या माध्यमातून मी तिथे गेलो होतो आणि जो समाजाचा अभ्यास करतो त्यावेळेस मला समजतं साहेब की आज इथं मोठी मोठी सुजाण माणसं बसलेली आहेत पण कितीतरी युवक आहेत आज जे लग्नाची वाट बघत बसलेत आणि त्यांना काय करायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. मग कौशल्य सगळं आहे त्यांचा रिपोर्ट तयार आहे पण त्यांना खर्च द्यायला आपले तयार नाही आणि मग कर्ज देण्यासाठी काय करावं लागतं मग नेते मंडळीकडे जावं लागतं. नेते मंडळी सुद्धा खूप चांगली मदत करतात आणि ते सांगतात की कशा पद्धतीने केलं पाहिजे. आज सुद्धा मला सांगावं वाटतं की आमच्या बार्शी तालुक्याचे जे आमदार आहेत राजभाऊ हे सुद्धा एक उद्योगप्रिय व्यक्तिमत्व आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे आदरणीय विश्वासभाऊ असतील एक उद्योगप्रिय व्यक्तिमत्व आहे. आदरणीय विजय नारायण आहे उद्योगप्रिय व्यक्तिमत्व आहे. उद्योग काय महत्वाचा आहे. अरे राजकारणाचे पद येतात आणि जातात ते आज असतील उद्या नसतील पण उद्योग तुमच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहतो असो का नाही आणि तो नाही राहिला तर पुन्हा कशा उत्तर येतो काय येतो. त्यामुळे उद्योगावर प्रेम करणारे आपण सगळी माणसं आहोत आणि उद्योग हा अर्थशिवाय चालत नाही आणि अर्थचक्र अर्थक्रांती खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये येणं काळाची गरज आहे. म्हणून अशा बँका आपल्या गावात असणं गरजेचं आहे आणि आज कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेनं हे जे पाऊल आपल्या बार्शीमध्ये टाकलेलं आहे निश्चितपणे भगवंताचा त्यांना आशीर्वाद आहे. परंतु खऱ्या अर्थानं मी समजतो की संत गाडगे बाबा म्हणायचे की देव कुठं आहे तर देव माणसात आहे. भगवंत फक्त ते आमच्या मंदिरात नाही साहेब इथं बसलेल्या प्रत्येक बार्शीकराच्या अंगात भगवंत आहे आणि त्या भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला 100% इथं मिळाल्याशिवाय राहणार नाही खात्री तुम्हाला देतो. ज्यांना कोणाला चांगल्या ठेवी ठेवायच्या आहेत त्यांनी अतिशय डोळे झाकून इथं ठेवी ठेवल्या तरी सुद्धा तुमचं ते खूप सुखरूप जतन करतील आणि त्याच पैशातून कित्येक नवोदित युवकांना ते रोजगार उपलब्ध करून कार्य लक्षात असू द्या. परंतु येणारा काळ हा प्रचंड स्पर्धेचा काळ असणार आहे आणि या स्पर्धेच्या काळामध्ये टिकण्यासाठी आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी कराड अर्बन बँक या ठिकाणी करेल अशी शाश्वती मी व्यक्त करतो. खरं तर बोलण्यासारखं प्रचंड आहे आणि मी मगाशीच म्हटलं की मी अवघ्या 10 मिनिटात माझं मनोगत संपवणार आहे. मी वेळेचं महत्व जाणतो. खिशात तुमच्या किती पैसे आहेत त्याच्यापेक्षा तुमच्या वेळेला प्रचंड महत्व आहे. तुमच्याही आहे आणि माझ्याही आहे. त्यामुळे घड्याळावर बोलायला निंबळ वागताय आणि ज्या वागत्याला किती बोलावं ह्याच्यापेक्षा कुठं थांबावं हे ज्याला कळतं तोच खरा वागता असतो. त्यामुळे उगा ऐकायला वाटायला आले भारी म्हणून मी उगा इथं लागणार नाही तास 2 तास तसा पट्टीचा व्याख्याता आहे वक्ता आहे. परंतु आज आवर्जून म्हणावं असं वाटतं की खरं सांगा लय व्यासपीठ गाजवली पाहिजे. जिथं जाईल तिथं आमदार खासदार मंत्री कलेक्टर असेच बसले असतात. मी एवढं असतं घेत नाही पण आज थोडासा आतून धडधड करायला लागेल का माझा बाप पुढे बसलाय. जनरली ते कधी बसत्या कार्यक्रमाला येत नाही पण आज पुढे बसले मग जरा थोडंसं नाही का आतून थोडं धडधड व्हायला लागेल. परंतु अभिमान वाटतो या गोष्टीचा की मी सुद्धा त्यांना म्हणलं की अशी बँक आहे तर त्यांनी युट्यूबवर माझं सगळं व्याख्या नाही केलं आणि ती आलेलं का मग मला म्हणलं चला आलो गाडीवर घेऊन त्यांना आणि मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की त्यांनाही हे सगळं बँकेचं तुमचं सगळं कौतुक पाहून फार छान वाटलं आणि आपल्यामुळं वडील तिथं आले ते देखील आज याची देही घ्यायची डोळा. खरं तर मीच मार्शिकाला असं डायरेक्ट बोलायला खूप उपलब्धच होत नाही. माझे मित्र युवराज पण इथं फोन लावला ती मला तुला हे वाटायचं म्हणून आलाय की सचिन नलवडे या ठिकाणी आलेला आहे. अनेक युवक उद्योजक माझे मित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण हे विचारांचं सोनं आज खरं तर दसऱ्याचाच मुहूर्त म्हणावा. दसरा 2 दिवस झाले. हे विचारांचं सोनं अर्थक्रांतीचं सोनं घेऊन आपण आपल्या खिशात घेऊन घरी जावा. घरी गेल्यानंतर तुमचे 4-5 जवळचे मित्र असतील त्यांना सांगा तयारी काय ते सगळे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार घेऊन तयार आहे. त्याला सांगा की चांगली बँक आहे कमी व्याज दराने सगळं कर्ज देते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करून घेते. विश्वासार्ह बँक आहे हे आपल्याकडून झिरपणं गरजेचं आहे तर ह्या बँकेचे कस्टमर वाढतो. आता त्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर 85,000 सभासद ह्या बँकेचे आहेत. म्हणजे ह्याला कोणाला धक्का लावायचं कारण नाही. आज 160 वर्ष पूर्ण केली या बँकेनं. अरे कित्येक अशा अर्थक्रांतीच्या बँक आहेत सर आज येतंय उद्या काय रिपेमेंट होत नाही वगैरे वगैरे बारा बांधलेले असतात. परंतु ज्या अर्थाने 160 वर्ष ही बँक चालत आहे तेव्हा तुम्ही विचार करू शकता की ह्याला भविष्य किती मोठं आहे. ज्या बँकेचं स्वतःचं भागमंडळ 101 कोटी रुपयाचं आहे मग विचार करा ही बँक काय करायचं आहे. ज्या बँकेचा नफा 24.5 कोटी रुपये आहे प्युअर नफा आहे ना आणि ज्यांचा ध्रुवण नफा हा 37 कोटी रुपये आहे. विचार करा ती बँक काय असेल. ही आकडेवारी मुद्दा मी मगाशी सांगत बसलो नाही तर त्यात बसलो असतो. जनरली आपल्या गावाकडे वगैरे माणसं येत नाही त्यामुळे मी काय जास्त सांगत बसलो नाही. परंतु अतिशय चांगली बँक आज आपल्या बार्शीमध्ये अनेक बँका आहेत सगळ्यात चांगल्या आहेत. इथं फार क्वचित उदाहरण आहेत सर. एखादी बँक आली ती बुडून गेली अशी माणसं नाहीत आमची. प्रत्येक बँकेवर मनापासून प्रेम करणारी माणसं आहेत. इथले सगळे उद्योजक असतील इथले सगळे राजकारणी असतील आणि इथले सगळे नोकरदार वर्ग असेल नवीन इथला शेतकरी सुद्धा असेल
हा बुडीत वगैरे बँका करणारा कोणी नाही, फक्त त्यांना एक चांगला विश्वास देणं गरजेचं आहे. आणि आज कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने तो विश्वास या सर्व वार्षिकांना मिळाला असं या ठिकाणी मी जाहीर करतो. आणि निश्चितपणे या बँकेला आज तुम्ही उद्घाटक म्हणून आलात, तुम्ही सगळेच प्रमुख पाहुणे आहात, परंतु इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या सवडीनं एकदा बँकेला आवर्जून भेट द्या. बँकेचे इथले मॅनेजर असतील राजेश सर आणि त्याच्यानंतर कोणते लांबकाने आहेत, हे सगळे जे आहेत ते तुम्हाला मदत करतील, त्यांना एकदा भेटा. आणि माहिती आहे का, आपल्या माणसामध्ये अर्थक्रांती आणि अर्थसाक्षरता फार कमी आहे. ते आपणही म्हणतो अर्थसाक्षरता काय आहे की सारा पैसे याच्यामध्ये लावायचं कुठं, त्याच्या पैशाची वाढ कशी होणार, पैसे घ्यायचं कुठून, कर्ज किती घेतलं पाहिजे, कुठं गुंतवणूक केली पाहिजे, याबद्दलची सुद्धा माहिती त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दिली पाहिजे. या माणसाच्या संपर्कात राहायला पाहिजे. एवढंच आज या ठिकाणी सांगतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांच्या वतीने वार्षिकच्या नात्याने मी साहेब या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून, खरं तर माझा प्रोटोकॉल नव्हता इथं बोलायचा, असं सगळे बोला, कारण मी ह्यांच्यात लहान मोठं झालो असली सगळी माणसं आहे आमच्या पुढची प्रचंड मोठी उंचीची. मी काय शेवटचा बोलणार, मी इतर वेळी सगळे बोलतो, शेवटी माझा मान असतो, पण इथं मी ह्या बँकेचा माणूस म्हणून तुमचा आभार मानायला उभारलोय. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याला देखील पुढच्या वृद्धिंगत वाढीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि शेवटी जाता जाता मला असं वाटतं की जे दोन माणसं बसलेत ते जोशी साहेब आणि येरम साहेब, ते दिसायला अशी माणसं दिसतात, परंतु त्यांच्या वयाकडे जाऊ नका. या माणसाचा राबता, या माणसाचं कष्ट ते आपल्या तरुणाला लाजवेल एवढं महान आहे. म्हणून आपल्याला एखादा असं म्हणलं असतं की पैसे कुठे काय ना काही खालचे माणसं जाऊ का आम्हाला, अरे ज्या माणसाकडे बघून कळतं की एवढा सगळा नफा कमवून सुद्धा ह्यांना कष्ट करण्याची उमेद त्यांची जागी आहे. आपण कुठावर आपल्याला का नाही मोठं व्हायचं, आपल्याला का नाही अजून मोठं काहीतरी करायचं, फार मोठं स्वप्न बघायचं आपल्याला. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही बँक तुम्हाला खंबीर आहे. तुम्हाला 1000 रुपयाचं कर्ज पाहिजे, बँक देते. तुम्हाला 1 लाख रुपयाचं कर्ज पाहिजे, बँक देते. तुम्हाला 1000 कोटीचं कर्ज पाहिजे तरी सुद्धा बँक सक्षम आहे, कारण बँकेचा व्यवहार 5300 कोटीचा आहे. 5300 कोटीचा. फक्त म्हणतात ना की माणसाची निवड माणसाची निवड चांगली केली पाहिजे. हे निवड करणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुमची सर्व टीम आहे. चला इथं व्याख्यान चालू झालं, परत तुम्ही माणसं मगाच म्हणला वेळेचं बंधन पुन्हा लागलाय ना व्हायला. पण जनरली मी जेव्हा जय हिंद जय महाराष्ट्र म्हणत नाही तेव्हा लोक कशाला बोलत नाही. हे मोठेपणा म्हणून नाही, माझा मागचा 10 वर्षाचा अनुभव म्हणून सांगतो की आपण सर्वजण आज अर्थक्रांती आणि अर्थशिक्षण या संदर्भात खरंच अजून खूप बोलण्याची गरज आहे. वेळोवेळी आपण नव्या नव्या माध्यमातून त्या गोष्टी करू, परंतु आज या आपल्या बार्शी शहरामध्ये भगवंताच्या कृपेनं आपल्या सर्वांचं आगमन झालं. मी आपल्या सर्वांचं हात जोडून नमन करतो. तुमच्या समवेत आलेल्या तुमच्या सर्व सुविद्य पत्नी त्यांचं सुद्धा नमन करतो. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक अतिशय चांगल्या अर्थक्रांतीला आपल्या बार्शीमध्ये सुरुवात झाली असं या ठिकाणी जाहीर करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कराड. माननीय डॉक्टर सुभाष येरम साहेब यांना विनंती करतो आणि आपलं माननीय डॉक्टर सुभाष येरम साहेब यांना विनंती करतो आणि आपलं माझे सर्व सहकारी संचालक संचालिका या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुद्दामून उपस्थित असलेले श्री विजयनाना राऊत साहेब, आज ह्या भगवंताच्या नगरीमध्ये कराड अर्बन बँकेच्या बार्शी शाखेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. माननीय गुरुसाहेबांनी आपल्या प्रास्ताविकमध्ये बँकेचा 107 वर्षाचा इतिहास सांगितला, बँकेची परंपरा सांगितली. बँकेचा इतिहास सांगताना बँकेची एक 4 सूत्र त्यांनी सांगितली. त्यामध्ये कारभारातील पारदर्शकता, गुणग्राहकता, त्याचबरोबर उत्तम ग्राहक सेवा आणि त्याचबरोबर ग्राहकांचे ठेवीचं संरक्षण, व्यवस्थित कर्ज पुरवठा आणि त्याला आता ह्या आधुनिक जगामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीची जोड, ह्या सर्वांचा विचार केला तर ह्या सगळ्या आधारसूत्रावर ही कराड अर्बन बँकेची इमारत उभी आहे. आणि ह्या बार्शी नगरीमध्ये तुम्ही जे आमचं उत्स्फूर्त स्वागत केलं, आमचं भरभरून कौतुक केलं, आमचे ह्या बार्शी शाखेला खूप शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी संचालक मंडळाच्या वतीनं आणि कराड अर्बन बँकेच्या वतीनं मी आपले जाहीर आभार मानतो. कराड अर्बन बँक सांगितल्याप्रमाणे 107 वर्षाची परंपरा जरी असली तरी गेल्या 40-45 वर्षामध्ये कैलासवासी माझे वडील बंधू डॉक्टर एरम आणि भाऊ
यांनी ह्या अर्बन संस्कृतीचा पाया घातला. आणि ही अर्बन संस्कृती ही केवळ बँकेपुरतीच मर्यादित नाही राहिली, तर ते करत असताना तळागाळातल्या सर्व समाजातील सर्व स्तरांना जात पात धर्म श्रीमंत गरीब स्त्री पुरुष व्यवसाय असा कुठलाही भेदभाव करताना सर्व समाजातल्या घटकांना सामावून घेण्यासाठी या बँकेची धुरा वाहिली. आणि त्याचबरोबर एक काही प्रिन्सिपल्स सांगितली ती गुरुसाहेबांनी मगाशी त्यांच्या भाषणामध्ये सांगितली. आणि तीच मूल्य नीतिमूल्य आम्ही जपली. हे करत असताना याबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचीही जोड देणं फार जरुरीच होतं. आणि त्या ह्याच्यातनं अनुषंगातनं 1987 साली पहिल्यांदा बँकेमध्ये कॉम्प्युटर आला. त्यानंतर कॉम्प्युटरची क्रांती सुरू झाल्यानंतर जशी जशी कॉम्प्युटरमध्ये सुधारणा होत गेली तसं तसं बँकेच्या टेक्नॉलॉजी किंवा कार्यपद्धतीमध्ये देखील आम्ही सुधारणा केल्या. आणि 2011 साली संपूर्ण CBS हे बँकिंग आधुनिक नंतर चालू झालं. त्यामध्ये बँकेचा स्वतःचं डेटा सेंटर आहे. डेटा सेंटर याचा अर्थ बँकेची सर्व ग्राहकांची कर्जदारांची ठेवीदारांची सभासदांची ही सगळी इत्थंभूत माहिती डेटा या डेटा सेंटरमध्ये, आर्थिक व्यवहाराची सगळी माहिती या डेटा सेंटरमध्ये. आणि हे डेटा सेंटर आपल्या हेड ऑफिसमध्ये स्वयंभू आहे. आणि आमचं डेटा युनिट किंवा आमचं कॉम्प्युटर डिपार्टमेंट हे आमचे लोक सांभाळतात. आम्ही कुठलीही एजन्सी राबवत नाही, कुठलेही बाहेरची आउटसोर्सिंग करत नाही. ही आमच्या पठडीत तयार झालेली आमच्या कुटुंबातली मुलं आहेत. आणि त्यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवलाय, प्रचंड त्यांनी ज्ञान ग्राहक केले. आणि त्याच्या याच्यावर हे डेटा सेंटर नंतर डिझास्टर रिकव्हरी साईट म्हणजे आपला हा आमचा जो कराडचा जो भाग आहे हा भूकंप रिंट असल्यामुळे एक डिझास्टर रिकव्हरी सेंटर पाहिजे असं रिझर्व्ह बँकेचं बंधन असल्यामुळे तिथून लांब असं डिझास्टर रिकव्हरी सेंटर केले. आणि एक फार इयर पुण्याला पण जे आहे ते फार इयरची पण स्थापना केली. हे सर्व डिपार्टमेंट्स हे इन हाऊस आहेत, त्याला कुठेही बाहेरची सोर्स नाही. आणि त्याच्याबद्दल रिझर्व्ह बँकेने आम्हाला उत्कृष्ट IT अनेबल बँक म्हणून सरकार देखील म्हणायला ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. तुम्ही बँकेचा जर का विचार केला तर बँकेचं एक्सपोजर लिमिट प्रचंड आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण 20 कोटीपर्यंत 20 ते 25 कोटीपर्यंत 35 कोटीपर्यंत देऊ शकतो. आणि ग्रुपला 45 कोटीपर्यंत आपण कर्ज देऊ शकतो. हे कर्ज करत असताना हे जे अधिकार आहेत हे सर्व एक्झिक्युटिव्हला दिले. बोर्डाकडून फार कमी प्रकरण येतात, परंतु त्यामध्ये एक तथ्य आम्ही पार पाडले. जरी 10,000 रुपयाचं कर्ज असेल आणि जर का खालच्या लोकांनी ते नामंजूर केलं ते बोर्डाला कळावं. ते बोर्डापुढे येतं की तुम्ही का नामंजूर केलं. कारण तो सभासद हा बँकेचा मालक आहे. तो उद्या जर आमच्याकडे आला आणि माझं कर्ज नामंजूर तुम्ही कुठल्या बेसिसवर केलं त्याची आम्हाला बोर्डाला माहिती असावी. त्या दृष्टीतनं नामंजुरीचे अधिकार त्यांना नाहीत, ते बोर्डालाच आहे. त्यामुळे बोर्ड हे सगळं ठरवतं. कदाचित निर्णय बदलू पण शकतं, परंतु ही सगळी स्वायत्तता किंवा ही जी स्वतंत्रता आहे ही फक्त सभासदांसाठी कर्जदारांसाठी ठेवीदारांसाठी आहे. त्याचबरोबर हे जे आत्ताच्या परवाच्या याच्यामध्ये आम्ही मोबाईल ॲपचे उद्घाटन केलं. त्याच्या अगोदर कोर बँकिंग सोल्युशन करत असताना आता सध्याच्या परिस्थितीत QR कोड देखील आम्ही डेव्हलप केलाय. तर QR कोडच्या मार्फत देखील आपण व्यवहार करू शकता. आणि आता नुकतंच दसऱ्याच्या ह्याच्यावरती आपल्याला मोबाईल रिझर्व्ह बँकेने त्याला परवानगी दिली मोबाईल ॲपची. आणि मोबाईल ॲप आपलं आता अँड्रॉइड पण सुरू झालेलं आहे ऑलरेडी. आणि त्याचबरोबर ॲपलवर देखील आहे. ॲपल स्टोअरमधनं पण आता आपण डाउनलोड करू शकतो. पण ती जी सोय आहे ती थोड्याच दिवसामध्ये बार्शीकरांना मिळेल. बार्शीकडे येण्यामध्ये आमचे बरेच हेतू होते. उशीर झाला आहे कारण की भगवंताची कृपा असल्याशिवाय येणं शक्य नव्हतं. थोडा उशीर जरी झाला असला तरी काही दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेतले. सांगली कोल्हापूरमध्ये एक मेळावा, पुण्यामध्ये एक मेळावा, साताऱ्यामध्ये एक मेळावा, आणखी कराडमध्ये एक मेळावा. त्या ठिकाणी असे ग्राहकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीनं एक प्रशिक्षण आमच्या सभासदांसाठी देण्यासाठी आणि एक प्रेझेंटेशन असं आम्ही तिथं दिलं. प्रत्येक ठिकाणी ग्राहकांना सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीनं किंवा मोबाईल
बँकिंग कसं असतं किंवा आपलं काय स्पेशालिटी आहे किंवा मोबाईल बँकिंगच्या निमित्तानं कराड अर्बन बँकेचा ऍप किती वेगळं आहे, कसं आहे. सकल पे हे जो आमचं सांगितलं की सकल जनासी आधार हा आमचा लोगो आहे. सगळ्या समाजातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं सकल जनासी आधारवरनं सकल पे हे केलेलं आहे. आणि सकल पे हे सगळ्या आता तुम्हाला काही दिवसानंतर सगळ्यांच्यावरती तुम्हाला डिस्प्ले होईल आणि सकल पेच्या माध्यमातून आम्ही मोबाईल ऍप देणार होतो. त्या दृष्टीनं हे मेळावे घेतले. त्या मेळाव्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 हजार माणसांनी सहभाग घेतला आणि बँकेबद्दल विश्वास व्यक्त केला, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. आणि हे करत असताना हे सगळं आमच्या इन हाऊस केलं, कुठलीही बाहेरची एजन्सी नव्हती आणि ग्राहकांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला. अशा पद्धतीचा ग्राहक मेळावा आम्ही सोलापूर डिव्हिजनसाठी पण आम्ही घेणार आहोत. त्यामध्ये बार्शीचाही समावेश आहे. उद्या पंढरपूर शाखेचं उद्घाटन आहे 24 नोव्हेंबरला, 24 तारखेला सांगोल्याचं पण आहे. त्यामुळे मराठवाड्याचं जे गेटवे आहे बार्शी, तर त्या दृष्टीतून मराठवाड्यामध्ये देखील भविष्य काळामध्ये आपली कराड अर्बन बँक सेवेला येणार आहे. कारण की आम्हाला कोणीतरी मगाशी बोललं की ग्रामीण सेविकेचं तुम्हाला हे नाही, परंतु आमच्या 65 शाखांपैकी जवळजवळ 1/3 शाखा 20 ते 25 शाखा ग्रामीण भागामध्ये. आणि मित्रांनो सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ह्या सगळ्या दुष्काळी भागातल्या, ह्या सगळ्या शाखा ग्रामीण भागातल्या. आणि सांगण्याचं की विशेष म्हणजे चांगले ठेवीदार आहेत आणि त्यातली कर्ज ही कित्येक वर्षापासून 0 NPA मध्ये त्यांची कर्ज परतफेड करण्याची जी क्षमता आहे किंवा प्रामाणिकपणा, हे ग्राहक सगळे प्रामाणिक आहेत. कर्जदार ठेवीदार अतिशय बँकेवर विश्वास ठेवतात आणि देवावर आपण एक वेळ विश्वास ठेवणार नाही, परंतु बँकेवर विश्वास ठेवते. कारण कराड अर्बन बँकेच्या पैशाला यश आहे. तुम्ही आज कर्ज घेतलं की तुमचा व्यवसाय वाढणार आहे, भरभराट होणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही कर्जाची रिपेमेंट देखील तुम्ही बँकेत करणार आहात. त्यामुळं ज्यांना आम्ही 1 लाखापासून कर्ज दिली, ती जवळजवळ ह्या 10 ते 15 वर्षामध्ये कित्येक कोटीमध्ये त्या ग्राहकांची उलाढाल चालू आहे. आणि त्याच्या दृष्टीनं ह्या काही सक्सेस स्टोरी आहेत. ह्या सक्सेस स्टोरी तुमच्याशी शेअर करताना मला नक्कीच आनंद वाटेल. कारण बार्शीकरांना कराड बँक जरी नवीन असली तरी बँकेचं कोऑपरेटिव्ह बँकिंग कसं असतं हे बार्शीकरांना चांगलं माहिती आहे. कारण की मोठी बाजारपेठ आहे, मोठा तुरीचा व्यवसाय चालतो, इथं सोयाबीन होतो किंवा बाकीच्या ठिकाणी देखील ही खूप उलाढाल होते. त्यामुळे व्यापारी वर्गांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या सोयी, वेगवेगळ्या स्कीम्स, वेगवेगळ्या कर्जाच्या योजना नक्कीच घेऊन येऊ. आणि त्यासाठी परत एकदा हे एक उद्घाटन हे एक निमित्त आहे की एक तुमच्याबरोबर एक डायलॉग करण्याचा एक निमित्त आहे. परंतु भविष्य काळामध्ये आम्ही भगवंताच्या प्रेमात पडतो, भगवंताची कृपा आमच्यावर असावी ह्या दृष्टीतूनच आम्ही नक्कीच येऊ आणि त्यावेळेला याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आपल्याशी डायलॉग करता येईल. कराड अर्बन कुटुंब हे कुटुंब का म्हणायचं तर कराड अर्बन बँक ही एक मातृसंस्था आहे, मदर पेरेंट इन्स्टिट्यूट आहे. आणि ह्या मदर इन्स्टिट्यूट भोवती कित्येक संस्था काम करतात. कैलासवासी बाबांनी आणि भाऊजी 1983 साली मूकबधीर शाळेची स्थापना केली आणि त्या शाळेमध्ये आज जवळजवळ 450 मुलं बँक करते. आणि बँकेचे सर्व डायरेक्टर कुठलाही भत्ता न घेता दर भत्ता शाळेला भेट म्हणून देतात. आणि दरवर्षी ह्या शाळेमध्ये जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या शाळेचा प्रत्येक क्रीडा स्पर्धेत पहिला नंबर, बाकीच्या आर्ट याच्यामध्ये पहिला, चित्रकलेमध्ये पहिला, ड्रॉइंग मध्ये पहिला आणि शिक्षणामध्ये देखील पहिला, अशी ही अत्याधुनिक अतिशय आदर्श शाळा. तुम्ही जर का कराड सारख्या भागात आला तर जरूर तुम्ही या शाळेला भेट द्या आणि या शाळा कशा पद्धतीने आम्ही चालवतो हे तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर कराड अर्बन बाजार देखील आहे. ही एक ग्राहकांची सोय करण्यासाठी एक बाजार 1986 चालू केला. त्याच्याही 3-4 शाखा आहेत. आपल्या ग्राहकांना चांगले पदार्थ किंवा चांगल्या डाळी किंवा चांगले एक महिलांना एक रोजगार मिळावं, समाजामध्ये एक स्थान मिळावं आणि त्यांच्या घरगुती खाद्यपदार्थ तयार करण्याच्या दृष्टीने ही संस्था कराड अर्बन कुटुंबाची एक भाग म्हणून आम्ही चालवतो. आणि याच्याबरोबर कराड सेवकांची एक पतसंस्था देखील आहे.
ह्या सेवकांच्या पतसंस्थातनं सेवकांसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी, वेलफेअरसाठी कर्ज दिली जातात, मुलांना शिक्षणासाठी कर्ज दिले जातात. हेही तेवढंच महत्वाचं आहे कराडच्या दृष्टीने, कारण आम्ही डॉक्टर असल्यामुळं आरोग्याशी जास्त निगडीत असल्यामुळं आरोग्य हा एक भाग देखील महत्वाचा भाग आहे. त्यामुळे कराड स्पोर्ट्स क्लब ही देखील ऍक्टिव्हिटी कराड अर्बन बँक चालवते. अशा विविध ऍक्टिव्हिटीज कराड अर्बन कुटुंबाच्या माध्यमातून चालतात. स्वयंभू आहेत, बँकेवरती अवलंबून नाही, परंतु एक आईचं मातृत्व किंवा आईचं प्रेम असावं किंवा लक्ष असावं ह्या दृष्टीतनंच आमचे अर्बन कुटुंब प्रमुख ह्या सर्व संस्थांचे प्रमुख म्हणून पाहतात आणि त्यांना मातृतुल्य किंवा पितृतुल्य पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करत असतात. आणि ह्या आज सर्व संस्था अतिशय पाहण्यासारख्या, अतिशय स्वयंभू आहे, चांगल्या पद्धतीने आम्ही चालवतो. एक समाजाचे बांधिलकीच्या भावनेत नाही करतो. आम्हाला कोणी रिझर्व्ह बँकेने कंपल्शन केले नाही किंवा महाराष्ट्र सरकारनं कंपल्शन केले नाही, पण ज्या समाजामध्ये आपण राहतो, समाजामध्ये वाढतो, समाजाची दुःख बघतो, त्याप्रती आपल्याला असं वाटतं की ह्या प्रती आपण कृतज्ञता काहीतरी द्यायला पाहिजे. आपल्या 2 पैशात आपल्याला जर 1 रुपया मिळाला तर त्यात 5 पैसे 10 पैसे तरी आपण ह्या समाजासाठी खर्च करायला पाहिजे. या भावनेतनंच करतो, ह्याच्यामध्ये प्रसिद्धी किंवा बाकीचा कुठलाही भाग येत नाही. तर ह्या निमित्तानं तुम्ही कराडला जरूर या. कराडची आमच्या बँकेची AGM ही पाहण्यासारखी असते. जवळजवळ 3-4 हजार सभासद असतात. पिन ड्रॉप सायलेन्स होतो. तासा 1.5 तासामध्ये सभा पूर्ण होते. परंतु ह्याच्यामध्ये सर्व ठराव एक मतानं मंजूर होतात आणि ह्याच्यानंतर आम्ही आमच्या हजर राहिलेल्या लोकांना जेवण देखील देतो. त्यामुळे तुम्ही बार्शीकरांना पुढल्या वर्षीच्या AGMचं मी निमंत्रण आत्ताच देतो. त्यामुळे तुम्ही जरूर काढला, त्या निमित्ताने या. आणि उद्योजकता शिबिराबद्दल आमच्या गरण साहेबांनी सांगितलं. एक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चिरमुले ट्रस्टच्या सहयोगानं आम्ही एक तरुण वर्गाला एक मार्गदर्शन करण्यासाठी उद्योजकांसाठी प्रत्येक वर्षी एक यशस्वी उद्योजकाला बोलवतो. आतापर्यंत बरेचसे उद्योजक येऊन गेले. त्यामध्ये हनुमंतराव गायकवाड BBG ग्रुपचे, त्यानंतर विठ्ठल कामत, विशाल गरड सर, हे सगळी मंडळी येऊन गेल्यात आणि हे मार्गदर्शन करतात. हे मोफत असतं. राधाकृष्ण पिलाई, तुम्ही जर का ते चाणक्य हे पुस्तक वाचलं असेल तर ते जे चाणक्य हे पिल्यावर राधाकृष्ण पिलाई जवळ 3 वेळा आमच्याकडे आता येते. तेही आमच्या प्रेमात पडले आणि तेही दरवर्षी येतात. तेही दरवर्षी युवकांना मार्गदर्शन करतात आणि अशा पद्धतीने तेही आमच्या अर्बन कुटुंबाचा एक मोठा भाग आहे. गुरुसाहेबांनी सांगितलं की कर्जदार आमचे पॉलिटिशियन आहेत, हे आहेत, ते आहेत, परंतु त्यांची सगळी कर्ज व्यवस्थित असतात. काय करतात ते गुरुसाहेबांनाच माहिती, आम्हाला काही माहिती नाही. त्यामुळे त्यांची काय कला आहे ती माहीत नाही, परंतु एक पालकत्व किंवा एक गार्डियन या निमित्तानं गुरुसाहेब ह्या सर्व संस्थांवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवतात आणि बारकाईने हे सगळे करतात. त्यामुळे आमचं फार मोठं भाग्य आहे की चार्टर्ड अकाउंटंट असलेला माणूस फुल टाइम बँकेमध्ये 96 साली ज्यावेळेस घेतला त्यावेळेस किती वर्ष तो टिकेल अशी आम्हाला थोडीशी खात्री होती. पण आता 24 वर्ष झाल्यानंतर खात्री झाली की आता ते कुठं जाऊ. परंतु अशी माणसं, डिवोटेड माणसं, आमचं संचालक मंडळ अतिशय प्रशिक्षित आहे, उत्साही आहे, समाजसेवेची खूप आवड आहे आणि व्यवसायातल्या सगळ्या क्षेत्रातली सगळी मंडळी आहेत. आणि जवळजवळ आता परवा इलेक्शन झाली 2 वर्षापूर्वी, त्यावेळेला जवळजवळ 12 चेहरे आम्ही नवीन घेतले. त्याच्यामध्ये त्यांनाही आता मोल्डिंग करतोय आम्ही, सक्सेशन प्लॅन करतोय की पुढची पिढी ही तयार व्हायला पाहिजे आणि पुढची पिढी नुसते डायरेक्टर पुरतीच मर्यादित नाही तर बँकेमध्ये देखील हा सक्सेशन प्लॅन आम्ही राबवतोय. त्यामुळे सक्सेशन प्लॅन नवीन ब्रांचेस निघाले तर ब्रँच मॅनेजर पण त्याच पद्धतीचा निघायला पाहिजे. त्यासाठी स्टाफ ट्रेनिंग सेंटरची आहे स्थापना आहे. ते स्टाफ ट्रेनिंग सेंटर अतिशय सुंदर आहे. ऑडिओ व्हिज्युअल त्याला आहे, 3 मजली स्वतःची इमारत आहे. ह्याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जातं, रोजच्या रोज कार्यक्रम घेतले जातात आणि तेही सेंटर अतिशय पाण्यासारखं आहे. तर सर्व बार्शीकरांना ह्या निमित्तानं मी सांगेन, तुम्ही त्या भागात आला कशासाठी, तुमच्या वैयक्तिक कामासाठी या कशासाठी आहे, तर माझं तुम्हाला जाहीर निमंत्रण आहे की तुम्ही आमच्या हेड ऑफिसला या. आमचे गुरुसाहेब तिथं असतील, आम्ही असू, आम्ही तुमचं स्वागत करू, तुमच्या अडचणीत निवारण करू, तुम्हाला काही मदत लागली तर जरूर देऊ. परंतु तुम्ही आला तर आम्हाला नक्कीच भगवंत आल्यासारखं वाटेल. एवढंच तुम्ही आमचं खूप कौतुक केलं, स्वागत केलं. परत एकदा बार्शी शाखेला शुभेच्छा देतो.
तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल लाहोटी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन. सकल जनासी आधारू हे ब्रीदवाक्य असणारे 107 वर्ष पूर्ण केलेली पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित कोऑपरेटिव्ह बँकेची आज या भगवन नगरीमध्ये सुरुवात होत आहे. अधिकृतरित्या त्याची सुरुवात झालेली आहे आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे आदरस्थान माननीय भाऊ सुभाषरावजी जोशी, आमच्या बँकेचे अध्यक्ष डॉक्टर एरम सर, उपाध्यक्ष समीर जोशी सर, आमचे डायनॅमिक एक्झिक्युटिव्ह श्री दिलीप गुरुजी सर, सर्व संचालक मंडळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सर्व सदस्य व खास करून बार्शी तून ज्या प्रथित यशाच्या ज्या काही व्यक्ती आज इथं आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बारबोले सर, युवराज बापू काटे साहेब, महावीर कदम सर, विजय गरड सर, विशालजी गरड सर, चंद्रकांत सोनावणे सर, गणेश वानकर, दादा सोलापूर उद्योजक, प्रकाशजी पाटील, विजय नाना राऊत, विक्रम सावळे उद्योजक सर, इथे ज्यांचा सत्कार झाला असे माजी नगरसेवक सरोदे सर, समीर शेटे सर, डॉक्टर सदानंद माने, माननीय गणेश गोडसे, पत्रकार दैनिक कुडाली, प्रशांत पंडित सर, श्रीकांत पोतदार, सराफी दुकानदार, सुधीर माऊ, चंद्रकांत बारबोले, तसेच ज्यांनी मनोगत व्यक्त केली आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बार्शीकर. आज मी तुमचे ऋण व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. अतिशय चांगला लक्षात राहील असा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि हा सोहळा संपन्न होण्यासाठी आमचे बँकेचे सर्व एक्झिक्युटिव्ह, सर्व सहकारी, आमचे अधिकारी, सर्व कनिष्ठ अधिकारी अतिशय महत्त्वाचे त्यांनी प्रयत्न केले आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचे बार्शीचे आयर्नमॅन महावीर कदम सर, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांना मी भेटलो, त्यांचा फिटनेस बघितला, त्यांची जागा आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची जागा आज आमच्याकडे सहजरित्या दिली आणि आमच्या व्यवसायाला इथे संधी दिली व्यवसाय मोठा करण्यासाठी, त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो. जागेवरच अल्पोपहार दिला जाणार आहे.